आज मी बनवणार आहे गुलाबजामुन रेसिपी पूर्ण बघा। माझ्यापाशी हे 200 ग्रामचे 2 पॅकेट आहेत। आपल्याला लागेल तसं दूध याच्यामध्ये मिक्स करून पीठ मळून घ्यायचं। या प्रकारे पीठ मळून घ्यायचं आणि 10-15 मिनिट रेस्टसाठी ठेवायचं। आता आपण चासणी बनवणार आहोत। चासणीसाठी 1 लिटर पाणी लागणार आहे। आपण साखर टाकणार आहोत याच्यामध्ये। साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचं। चासणी 5 मिनिट उकळी येऊ द्यायची। आता आपली चासणी तयार झालेली आहे। ते हाताला थोडीशी चिपकली की गॅस बंद करून टाकायचं। मध्ये अर्धा चमचा इलायची पावडर टाकून झाकून ठेवायचं। थोडेसे 2 मिनिट पीठ मळून घेतले मी नंतर आणि आता छोटे छोटे असे गोळे तयार करायचे। त्याला क्रॅक नाही पडले पाहिजे, असं एकदम गोल स्मूथ यायला पाहिजे। तेल गरम झालेलं आहे आपलं, बघू शकता। मीडियम गरम करायचं, जास्ती करायचं नाही। आता याच्यामध्ये जामून सोडायचे एक एक। काढून घेऊ। आता हे जामून चासणीमध्ये टाकायचे। हलवून याला झाकून ठेवायचं। माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा।